अहमदनगर आगामी श्रीगोंदा विधानसभा निवडणूक मी 100% लढवणार असून पण जर लोकसभेला भाजप विरोधात सक्षम उमेदवार नसल्यास लोकसभा निवडणूक लढवण्याची देखील माझी तयारी असेल, असे सुतोवाच भारत राष्ट्र समितीच्या सुकाणू समितीचे सदस्य घनश्याम शेलार यांनी केले आहे। ईडी, सीबीआय आणि अन्य स्वायत्त संस्थांद्वारे सुरू असलेल्या कारवायांवर नाराजी व्यक्त करत शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी बोलताना ते म्हणाले, स्वायत्त संस्थांद्वारे होणाऱ्या कारवाया आणि भाजपात प्रवेश केल्यावर थांबणाऱ्या कारवाया या लोकशाहीवर मोठा आघात असून या कृतीमुळे भविष्यात लोकशाही अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही आणि या बाबीची लोकांच्या मनात चीड निर्माण झाली असून आगामी निवडणुकांत जनता सत्ताधारी पक्ष आणि फुटीरांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असा दावा देखील त्यांनी केला आहे। साकळाई पाणी योजनेचे सर्वेक्षण झालेले असताना देखील गेल्या 5 वर्षात कोणतेही काम झाले नाही। 1997 मध्ये साकळाई योजनेचे सर्वेक्षण करून 128 कोटींच्या या योजनेचा प्रस्ताव मी सरकारला पाठवला होता। त्यावेळी राधाकृष्ण विखे मंत्री होते, पण त्यांनी त्यावेळी या योजनेला मंजुरी दिली नाही। त्यानंतर 2019 ला देवेंद्र फडणवीस यांनी साकळाईचा शब्द दिला असताना देखील खासदार झाल्यावर डॉक्टर सुजय विखे आणि त्यावेळी 5 महिन्यांसाठी मंत्री असलेले वडील राधाकृष्ण विखे यांनी या योजनेच्या कामाची सुरुवात केली नाही, अशी टीका देखील शेलार यांनी केली आहे। दरम्यान गत विधानसभा निवडणुकीत राजेंद्र नागवडे यांना निवडणूक लढविण्यास सांगण्यात आले होते। यावेळी त्यांनी कारखान्याची अडचण सांगितली होती। आता ते काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेले असून कारखान्याच्या अडचणी आज देखील कायम आहेत। मात्र दबावामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असावा अशी शंका आहे, असे भाष्य देखील शेलार यांनी केले आहे। परवा सांगितलं साकळाई असेल म्हणजे साधारणतः एक 7-8 महिन्यापूर्वी साकळाईच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सर्वेक्षणाची घोषणा खासदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांचे खासदारांचे वडील राधाकृष्ण विखे पाटलांनी केली। खरं तर साकळाईच्या सर्वेक्षणाची आवश्यकताच नाही। साकळाईचा सर्वेक्षण पूर्ण होऊन 1997 साली 128 कोटी रुपयाची योजना मंजुरीसाठी सरकार दरबारी जाऊन पडलेली होती। मात्र त्याही वेळेस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते, त्यांनी ती योजना त्यावेळेस दाबली। आत्ता पुन्हा साकळाईचा विषय लोकसभा लढवत असताना खासदारांच्या निवडणुकीमध्ये लोकांनी साकळाईची मागणी केल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस वाळकीला 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रचार सभेसाठी आले, त्यावेळेस खासदारांनी त्याची मागणी केली। मागणी केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, डॉक्टर सुजय विखेंना तुम्ही खासदार करा, मी श्रीगोंदा तालुका आणि नगर तालुक्याची साकळाई योजना मंजूर करीन। जर मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला होता तर खासदार झाल्यानंतर तातडीनं त्या साकळाई योजनेच्या बाबतीत त्यांनी पाठपुरावा का केला नाही? निवडणुका जवळ आल्यानंतर त्यांनी साकळाईची योजना मांडण्याचा प्रयत्न केला किंवा सर्वेक्षण करा, एक वेगळ्या प्रकारची बगल देऊन साकळाईच्या प्रश्नावर पुन्हा लोक झुलवत ठेवायचे, हा त्यांचा चुनावी जुमला आहे। आणि त्याच्या जोडीला त्यांनी आता मध्यंतरी साखर आणि डाळ वाटप म्हणजे तो रिवडी वाटपाचा कार्यक्रम त्यांनी हातात घेतला। त्या कार्यक्रमाला लोकांनी त्या कार्यक्रमाला जात असताना गावागावामध्ये खासदारांना विरोध झाला। म्हणून आता काय करायचं म्हणून नवीन एक पुन्हा गाजर श्रीगोंद्याची MIDC मंजूर तत्वतः मान्यता MIDCला दिली असं सांगितलं। खरं तर प्रिन्सिपल म्हणून ती शेती महामंडळाची जी जमीन आहे ती सगळी बागायत जमीन आहे। प्रिन्सिपल म्हणून आमच्या तालुक्यामध्ये खरं तर डोंगरा माळरानाची खूप मोठी जमीन असताना तिथे MIDC करायची बागायत पट्ट्यामध्ये का ते ॲक्विजिशनची प्रक्रिया वगैरे जे ते करण्यात वेळ जाईल, किंबहुना त्यांच्या मनात काय असेल, पुन्हा खेळवत ठेवायचं आहे की काही मला माहीत नाही। परंतु MIDCची तत्वता मंजुरीची घोषणा सुद्धा त्यांनी कधी केली? आचारसंहिता टप्प्यात आल्यानंतर केली। याचा अर्थ साकळाईच्या बाबतीमध्ये आणि MIDCच्या बाबतीमध्ये खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा हेतू शुद्ध नाही, हा फक्त निवडणुकीपुरता चुनावी जुमला आहे असं माझं स्पष्ट मत आहे। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।